फ्रेंड्स, वेलकम टू द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनल. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं, उपधातू मल बघितले होते आणि ओज धातू बघितला होता. ठीक आहे. तर आपण जवळपास सिलेबस म्हणजे आयुर्वेदिक पार्ट जवळपास खतम करत येते क्रिया पेपर 2चा. ठीक आहे. तर आता फक्त मॉडर्न पार्ट राहते, आपला मॉडर्न पार्ट राहते आणि एंडोक्राइनॉलॉजी राहते पेपर 1चा. ठीक आहे. आणि आता या लेक्चरमध्ये आपण मन बघणारो, आत्मा बघणारो, निद्रा बघणारो आणि स्वप्न बघणारो. आता हे बघा, जर का तुम्ही ब्लूप्रिंट बघितली, मी तुम्हाला ब्लूप्रिंट दाखवतो. ठीक आहे. तुम्ही जर का ब्लूप्रिंट बघितली तर ब्लूप्रिंटमध्ये आपल्याला मी थोडंसं तुम्हाला आयडिया देतो. तर आपण शारीरिक प्रिन्सिपल, त्रिदोष हे तुम्हाला बघितलं, याच्यावर आपल्याला ACQ येते. वातपित्त कफ बघितलं, दोषवृद्धीचे क्रियाकाल बघितला आपण, प्रकृती आहार, अग्नी आहार, पाक, होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टम, GIT, नर्वस सिस्टम. फक्त एंडोक्राइन सिस्टम बाकी आहे, कारण की याच्या नोट्स मी काढल्या नव्हत्या. तर आता नोट्स काढल्या फक्त त्याचं लेक्चर शूट करणं बाकी आहे. तर ते लेक्चर येऊन जाईल. नंतर हे LEQचं टॉपिक आहे. ठीक आहे. हे झालं पेपर 1. पेपर 1वर मग हे MCQचं वेटेज आहे. ठीक आहे. आता नंतर आपण पेपर 2 स्टार्ट केला. पेपर 2मध्ये आपण पहिला धातू बघितला, नंतर रस, रक्त, मांस बघितलं, नंतर मेद, अस्थि, मज्जा, शुक्र बघितलं, नंतर आपण ओज बघितलं, उपधातू मल बघितला. आता हा जो आश्रय भाव आहे हे आपण ऑलरेडी नाही का संहितामध्ये बघितलेला आहे. हा आपण ऑलरेडी कुठं बघितलेला आहे? संहितामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. तर आश्रय भाव तुम्ही तिथून करू शकता. ठीक आहे. तोच सेम आहे. नंतर इथे इंद्रिय. आता इंद्रिय जे ते तुम्ही पदार्थामध्ये शिकणारा, पदार्थामध्ये येईल तुम्हाला, आणि याच्यात पण द्रव्यामध्ये पण आलेलं आहे. ठीक आहे. तर सॉरी, द्रव्यामध्ये नाही यायला, पेपर 2मध्ये येईल. तर तिथं येऊन जाईल. तर त्याचं टेन्शन नका घेऊ. फक्त राहिलं मन, आत्मा, निद्रा आणि स्वप्न. मन, आत्मा, निद्रा आणि स्वप्न. ठीक आहे. तर आता आपण हे घेणार आहोत. तर आपण हे टॉपिक घेणार आहोत. नंतर आपलं आयुर्वेदिक, नंतर मॉडर्न पार्ट चालू होईल. हिमोपॅथिक सिस्टम, इम्युनिटी, CVS, मसल फिजिओलॉजी, ॲडिपोस टिश्यू, रिप्रोडक्शन, स्पेशल सेन्सेस आणि एक्सक्रिशन. ठीक आहे. तर आता मी सांगतो तुम्हाला, आता हे ज्या गोष्टी येतात यामध्ये तुम्ही जर का मसल फिजिओलॉजी बघितलं, तर तुम्ही जर का 11th जर का तुम्ही बायोलॉजी वाचलं, 11th बायोलॉजी वाचलं, कशाचं? NCERT. ठीक आहे. तर तुम्ही तिच्यातून ते रीड करू शकता. रीड करून ठेवा. मी तोपर्यंत तुम्हाला लेक्चर देतोच, पण तुम्ही फक्त तेवढं जरी रीड करून गेलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. तर म्हणून नाही का तुम्ही हे नका करू की बा मी घेत नाही आहे, हे मी वेळ लावते. तर हे सर्व होईल. आता आपलं टॉपिक काय बाकी, सिलेबस काय बाकी आहे? तर आता जर का रचनाचं बघितलं तर शरीर आणि हे बाकी आहे. परिभाषा शरीर छोटा टॉपिक आहे, एक ACQचा, ते आपण घेऊन टाकू. मेजर टॉपिक आपण काय घेतला? एम्ब्रोलॉजीच्या जास्त वेटेज होतं, ते घेतलं आपण. नंतर आपण केश, दंत, नख घेतलं. पेशी शारीर घेतलं आपण. नंतर आता नर्वस सिस्टम घेतलं आपण, नंतर एंडोक्राइनॉलॉजी, लिम्फॅटिक सिस्टम खतम केलं. आता फक्त आपलं हे जे जॉईंट्स येतं, संधी शारीर, स्नायू आणि आर्थरोलॉजी हे बाकी आहे, आणि अस्थि शारीर बाकी आहे, आणि शरीरपूर्ण शारीर, हे 2-3 टॉपिक बाकी आहे पेपर 1चे. आणि नंतर पेपर 2मध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, इम्युनरी सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि सेन्सरी ऑर्गन. ठीक आहे. तर हे टॉपिक मी तुम्हाला हे टॉपिक सर्व व्यवस्थित करेल. फक्त कसं आहे माहिती आहे का, आता हे टॉपिक जर का मी पुस्तकामधून शिकवायला गेलो तर पुस्तकामध्ये एवढा व्हास्ट टॉपिक आहे, आणि तुम्ही नाही का एक गोष्ट क्लिअर करा. हे मी तुम्हाला क्लिअर करते की तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कुठपर्यंत आलो आणि काय आपलं रूपरेषा राहणार, की आता आपण समोर लेक्चर कसे होणार येतं, काय होणार येतं. ठीक आहे. तर तुम्हाला थोडीशी सिलेबसची पण आयडिया आली पाहिजे. आता बाकी पदार्थाचा पेपरवरून आपण कंप्लीट केला. संहिता अध्ययनचा पूर्ण सब्जेक्ट क्लिअर केलेला आहे. आता राहिलं याचा प्रश्न. आता आपण याच्यामध्ये पण मेन टॉपिक मी संस्कृतमध्ये पण मेन टॉपिक तुमचे सर्व झालेले पेपर 1चे. राहिलं पेपर 2. पेपर 2मध्ये जास्त काही अवघड नाही. त्याच्यामध्ये पेपर 1शी रिलेटेड संबंध येतात. फक्त त्यात निरुक्ती, परिभाषा, नंतर येतात आपल्या पंचतंत्र कहाणी आणि आपलं पंचतंत्र कथा आणि आयुर्वेद इतिहास. तर हेच टॉपिक येतात. त्याचे नोट्स मी ऑलरेडी प्रिपेअर केले आहे. तुम्ही स्वतः रीड करू शकता. रीड करून पण तुम्ही हे करू शकता. तर विषय कसा आहे की मी जे इम्पॉर्टंट टॉपिक येतं, ज्याच्यात माझी गरज भासते, मी ते इम्पॉर्टंट टॉपिक घेते. बाकी वेळेवर तुम्हाला नाही का तुम्ही ते स्वतःहून पण करू शकता आणि तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे. बाकी जर का मी तुम्हाला याच्यातलं शिकवलं तर तुम्ही हे लिहू शकतात. ठीक आहे. तर त्याचा डाऊट नका तुम्ही, त्याच्यावर हे नका करू किंवा सिलेबस एंड होईल का नाही होईल. माझ्या दिमागात सर्व प्लॅनिंग आहे, सर्व गोष्टी प्लॅनिंग आहे. फक्त तुम्हाला थोडंसं आयडिया असावं की आता मी लेक्चर कसे येतील, काय येतील. तुम्ही बॉदर नका हो. तुम्हाला सर्व गोष्टी भेटतील. सर्व गोष्टी आत्तापर्यंत मी तुमच्या गोष्टी थोडं कमी पण पडू दिलं का, सर्व व्यवस्थित देतो आहे. आता असं नाही की आता आपलं टाईम कमी आहे, हे सर्व कमी आहे, पण मी तरी तुम्हाला सर्व व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला असं तुमचा लोड मी सर्व अर्धा कमी करते. तुम्हाला न पुस्तक खोलायचं काम पडत आहे. तुमच्यासाठी मी इथं बनवून लेक्चर, आता कसं आहे, नोट्स बनवण्याचं जी टेक्निक आहे ती खूप टाईम टेकिंग आहे. त्यात नाही का सर्व ॲनालिसिस करावं लागते. आता तुम्हाला माहिती आहे मॉडर्नचा सगळ्यात जास्त अवघड पार्ट जाते मॉडर्नचा. आयुर्वेदाचे सिम्पली नोट्स बनवू शकतात, इतकं काही अवघड नाही. म्हणजे मॉडर्न पार्ट आहे. मॉडर्न पार्ट कसं आहे, आता मॉडर्न पार्ट जर का तुम्ही बघायला गेलं तर खूप व्हास्ट आहे MBBSच्या दृष्टीनं. पण आपल्याला जे MBBSचं आहे, आपल्याला जे BMS आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला अभ्यास करायला लागते ना. त्याच्या हिशोबात काय की आपल्या सिलेबसमध्ये काय आहे,
पेपर काय येतं त्याच्यानुसार कंटेंट टाकायला लागेल. कंटेंटमध्ये पण मी विचार करतो किंवा व्यवस्थित प्रेझेंट झाला पाहिजे, समजला पाहिजे, असं जास्त अवघड नसला पाहिजे, समजायला सोपं असलं पाहिजेत, नोट्स पण इंटरेस्टिंग वाटले पाहिजेत, वाचता आले पाहिजेत, रिडेबल असले पाहिजे. नाहीतर काय होते, आपण जर का नुसतं जर का मेकॅनिकली आपण पॅराग्राफ वाईज जर का लिहिलं तर मग ते मजा येत नाही. ठीक आहे, तर थोडंसं पॉईंट वाईज राहिलं तर माणसाला वेगवेगळं सुटसुटीत दिसलं तर माणसाला व्यवस्थित राहते. आणि तुम्ही लिहायचं प्रेझेंटेशन पण असंच करायचं. ठीक आहे, आता हे जे मी सोबत तुम्हाला गोष्टी सांगत असतो ना, ज्या लहान सहान गोष्टी सांगत असतो, त्या तुम्हाला सिलेबसमध्ये खूप महत्त्वाच्या पडतील. आता मी नाही का असं नाही केलं की बा तुमचं फक्त एकाच सब्जेक्ट घेतला की संस्कृत घेतेस बा संस्कृत हार्ड जाते, तर मी संस्कृत एका दिवसात, तुम्हाला पण माहिती आहे की मी संस्कृत खूप इझिली संपवू शकलो असतो, पण मी फक्त तिच्यावर अडलो का नाही. मी म्हटलं की पास करायचं असेल तर सर्वच विषय पास करायचे ना. आपल्याला पेपर काढायचं तर फर्स्ट इयर काढायचं ना, असं थोडी की संस्कृतमध्येच आपल्याला टॉपर बनायचं. आपलं एम आहे की 5 सब्जेक्ट आपले 1 मंथमध्ये इझिली कवर झाले पाहिजे. आता याच्यात नाही का तुम्ही इझिली कवर करू शकता, फक्त जास्त डोकं नका लावू, जास्त बॉदर नका होऊ. मी जेवढं सांगतो जसं सांगतो. आता तुम्ही याआधी वाचून ठेवलं असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला फायदाच होईल त्याचा. तुम्हाला पेपरात एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती लिहिता येईल. फक्त मी जे लेक्चर बनवते तर ते तुम्ही फक्त थोडा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करा की मी लेक्चर टार्गेट कोणासाठी करते, की मी असं टार्गेट करते की ज्या विद्यार्थ्याने समजा काहीच पुस्तकच खोललं नसेल कोणत्या पण सब्जेक्टचं, त्याला काहीच आयडिया नाही. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं भीती दूर करण्यासाठी मी पेपरमध्ये कसं पास होऊ शकते त्यासाठी मी पूर्ण ॲनालिसिस दिलं. क्वेश्चन पेपर बघितला, ब्लूप्रिंट दाखवली की ब्लूप्रिंटनुसार की बा हार्ड काहीच नाही, सर्व इझी येतात. तुमचा थोडा तिथं हे झालं. नंतर मी क्वेश्चन प्रॅक्टिस घेते, क्वेश्चन प्रॅक्टिस हे होते. तर हे जे पॅटर्न जे मी फॉलो करते, जे मी तुम्हाला टेक्निक सांगितलं, मी जे तुम्हाला IMP क्वेश्चन सांगितले, जे मी पद्धतीनं तुम्हाला करा म्हणलं, जे पद्धतीने मी तुम्हाला जे टॉपिक घेते, ज्या पद्धतीने मी टॉपिक घेते, ज्या पद्धतीने मी सिलेबस खतम करते, तर त्याच्यामागं पण काही ना काही सेन्स आहे, त्याच्यामागं पण काही ना काही गोष्टी आहे. आता मी तुम्हाला जेव्हा पण तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण मी लेक्चर कंटिन्यू करतो, मी लास्ट लेक्चरचं रिवाईज करतो की आपण काय बघितलं काय नाही. कारण की आपण एका दिवसात नाही का 100 गोष्टी पाहत असतो, तर आपल्याला रिकॉल होत नाही. ठीक आहे, तर आता आज जास्त बोललो, तर आता आपण टॉपिक चालू करू. ठीक आहे, गरजेचं होतं म्हणून बोललो. मी तुम्हाला पण माहिती आहे की मी जास्त बडबड करत नाही, मी जास्त एक्स्ट्रा बोलत नाही. जे सब्जेक्टशी रिलेटेड राहते मी त्याच्यावरच बोलतो आणि कामाचंच बोलतो. ठीक आहे, जास्त एक्स्ट्रा बोलून ते मला व्हिडिओ लंबा करून काही फायदा नाही. जितका कंटेंट शॉर्टमध्ये होते तेवढाच, जिथं गरज आहे मी तिथंच बोलतो. ठीक आहे, नंतर ते मन काय ते मन विचार करणे, मनन करणे या अर्थाचा धातूपासून मन शब्द बनला आहे. म्हणजे काय, मन किंवा मनन करणे या धातूपासून काय बनला आहे, मन शब्द बनला आहे. याचे पर्याय नाव काय तर चित, चेतस, मनस, हत, स्वांत, स्वतम. हे त्याचे हे तर स्वरूप काय, उभयात्वकम मन. हे आपल्याला माहिती की हे कर्मेंद्रियपणे आणि ज्ञानेंद्रियपणे, मन ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दोन्ही स्वरूपाचे कार्य करते, म्हणून त्याला काय म्हणतात, दोन्हीला जुळणारं ते जॉईंट आहे, आहे. ठीक आहे, तर नंतर याचं स्थान काय, प्रामुख्याने आत्म्याशी संबंधित असल्याने आत्म्याचे स्थान तेच हृदयाचे स्थान, तेच यालाच काय म्हणतात, मनोस्त्रोतच म्हणतात. मनाचे लक्षण व गुण काय, अनुत्व व एकत्व हे 2 मनाचे गुण आहेत. मन हे त्रिगुणात्मक असल्याने गुण कर्माचा आश्रय आहे. गुण काय, कर्माचा आश्रय आहे. म्हणजे सत्व, रज, तम हे काय तर मनाचे भाव येतं. सात्विकता ज्ञान ग्रहणास मदत करते, तर रजो व तमोगुण अडथळा निर्माण करतात. ठीक आहे, मनाची कार्य काय, मनाची कार्य ज्ञानेंद्रिय तसेच कर्मेंद्रिय दोन्ही प्रकारची इंद्रिय मनाच्या प्रेरणेमुळे स्वविषयांकडे प्रवृत्त होतात. प्राप्त रूप आदी विषयांना मन एकत्र किंवा संग्रहित करते. ज्ञान संग्रहित करून स्मृती स्वरूपात साठवले जाते. मन हे बुद्धी निर्णयानुसार कर्मेंद्रियाची क्रिया प्रारंभ केली जाते. स्वस्थ निग्रह म्हणजे काय, एखादी क्रिया तरी देखील करते समय अनुचित वाटल्यास ती क्रिया मनाद्वारेच रोखली जाते. ठीक आहे, स्वस्थ निग्रह म्हणजेच आहे अहित अर्थाकडे जाणारे मन रोखणे आणि हितकारक विषयात एकाग्र करणे. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स दूर करणे आणि पॉझिटिव्ह थॉट्सकडे जास्त फोकस करणे. ठीक आहे, तर तुम्ही असं इझिली समजून घेतलं ना, तुम्हाला पेपरात लिहिता येते. भाषा तुम्ही वापरू शकता तुमच्या भाषेत. असं नाही की हे शब्द वापरले पाहिजेत. तुम्हाला टॉपिक समजून घ्यायकडे जास्त फोकस करा आणि प्रेझेंट कसं करायचं त्याच्याकडे जास्त फोकस ठेवा. ठीक आहे, नंतर येते मनाचे विषय चिंत्य, विचार्यम, उद्यम च ध्येयम च संकल्पमेव च. हे काय, चिंत्य, विचार्य, ध्येय आणि संकल्प हे काय तर मनाचे विषय येतं. त्या मनाच्या विषयावर आपल्याला ACQ येते, मनाचे विषय एक्सप्लेन करा म्हणून आलेला पण आहे ते, आणि इम्पॉर्टंट पण आहे मनाचे विषय एक्सप्लेन करा. तर चिंत्य काय, एखाद्या गोष्टीचा कर्तव्य बाबतचा विचार काय, उपपत्ती अनुपपत्ती बाबत विचार,
उपपत्ती म्हणजे काय, एखादी गोष्ट घडली आहे याची संगतवार मांडणी. नंतर उग्य काय, अंदाज अमुक गोष्ट घडेल असा विचार करणे म्हणजे प्रोबॅबिलिटी बांधणे. ठीक आहे. नंतर ते ध्येय, अंतःकरणातील भावनांचे ज्ञान करून घेऊन एखाद्या गोष्टीचा ध्यास लावून घेणे. संकल्प काय, पुढे आलेल्या विषयाचे गुणदृष्ट्या व दोषदृष्ट्या विवेचन करणे व अंतिम निर्णय घेणे. ठीक आहे. हे मनाचे विषय येतात. नंतर नेक्स्ट टॉपिक येते आत्मा. सजीव शरीरापुरता मर्यादित असणारा आणि शरीराचा अहंकार धारण करणारा जीव म्हणजे जीवात्मा. शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा यांचा समयोग वाहित्व म्हणजे आयुध. यातील आत्मा हा चेतना धातू आहे. आत्म्याच्या म्हणजे चेतनेच्या उपस्थिती अनुपस्थितीवरूनच सेंद्रिय निरिंद्रिय असे द्रव्य प्रकार केलेले आहे. आत्मा हा विभू, सर्व, नित्य, निर्गुण, निर्विकार आहे. सृष्टीतील चैतन्य म्हणजे परमात्मा, तर मनुष्य देहातील चैतन्य म्हणजे आत्मा. सत्व, आत्मा, शरीर हे जीवनाचे प्रमुख 3 स्तंभ आहेत. नंतर आत्म्यामुळेच बुद्धी, इंद्रिय, मन कार्यकारी होतात. आत्मा हा धातू परमाणूंची उत्पत्ती, स्थिती, लय, जागृती, सुषुप्ती, स्वप्न, बाल्य, तारुण्य, वार्धक्य या सर्व काळी सर्वज्ञ, सर्व साक्षी स्वरूपात असतो. म्हणूनच आत्मा अनादी अनंत असून जिवंतपणाचा मुख्य आधार आहे. ठीक आहे. नंतर येते चरकोक्त आत्मलक्षणे. इम्पॉर्टंट आहे हे. आपल्याला याच्यात विचारलं जाते, आपल्याला पदार्थामध्ये पण विचारलं जाते आणि इथं पण भेटेल. मी तुम्हाला तिथं जेव्हा मी हे सांगितलं होतं आत्मलक्षण सांगितलं होतं, आपण वैशिष्ट्यनुसार याच्यानुसार एक चार्ट बघितला होता. हे सांगितलं पण 22 गुण येतं. तर आता आपण इथं थोडंसं बघणार हे चरकनुसार येतं. आपल्याला ते पण चरकोक्त आत्मलक्षणे करायचे तर हे पण करायचे तर श्लोक तुम्ही श्लोक हा सोडून द्या, फक्त लक्षात ठेवा. उपरोक्त आत्म्याची लक्षणे फक्त जिवंत शरीरातच दिसू शकतात. आणि महत्त्वाचा मुद्द्यांचा अर्थ. प्राणापान काय म्हणजे प्राण, उपयुक्त पदार्थांचा स्वीकार. अपान म्हणजे त्याज्य पदार्थ, निस्मरण, उन्मेष, उत्साह, प्रसारण, निमेष, विश्रांती, आकुंचन. जीवनम म्हणजे काय, दोष, धातू, मलांचे क्रिया, व्यापार. मनोसगती म्हणजे काय, संकल्प, विकल्प, मनाचे विचार. इंद्रियानंतर संचार म्हणजे काय, मन एका पाठोपाठ एका इंद्रियाकडून दुसऱ्या इंद्रियाशी संयुक्त होते. प्रेरणा धारण म्हणजे काय, मनामार्फत इंद्रिय विषयांकडे प्रेरणा व नियमन. नंतर देशांतर्गती स्वप्ने म्हणजे काय, स्वप्नामध्ये राहत्या ठिकाणापासून अतिदूर देशात गेल्याचा प्रत्यय. पंचत्व ग्रहण म्हणजे काय, आत्म्याच्या वियोगानंतर केवळ पंचभौतिक शरीर शिल्लक राहते. नंतर दृष्टस्य दक्षिणेनं अक्षणा सवेनावगम्यतस्तता म्हणजे काय, अविच्छिन्न ज्ञान वस्तू डाव्या डोळ्याने दिसते ती वस्तू त्याच वेळी उजव्या डोळ्यासही दिसते. दोन्ही डोळ्यांनी होणारे एकरूप ज्ञान. सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धृती, बुद्धी, स्मृती, अहंकार आदी गुणांना आश्रय असणारे द्रव्य केवळ आत्मा आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक येते निद्रा. शरीर व मन ताजेतवाने व उत्साहित होण्यासाठी निद्रेमुळे मिळणारी विश्रांती आवश्यक आहे. आहार, निद्रा, ब्रह्मचर्य हे जीवनाचे त्रयस्थान सांगितलेले हे आपण बघितलेले आहे. ठीक आहे. नंतर निद्रेचे आणि यांनी काय सांगितलेलं तर अष्टांग हृदयकारांनी अब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. ठीक आहे. सर्वांनी ब्रह्मचर्य सांगितले, फक्त त्यांनी अब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. तर ठीक आहे. तर ते टॉपिक आपण बघितलेलं आहे, त्रयस्तंभ म्हणून बघितलेलं आहे. ते तुम्ही बघू शकता कशामध्ये, अष्टांगमध्ये बघितलेलं आहे. तर निद्रेचे महत्त्व. निद्रायन यत्तम सुखम दुःखम पुष्टी कार्श्य बलाबलम वृषता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवित न च. हे काय, प्राकृत निद्रा ही सुख, पुष्टी, बल, वृषता आणि ज्ञान देणारी असून विकृत निद्रेमुळे दुःख कार्श्य, अबलता, क्लिबता आणि अज्ञानाची प्राप्ती होते. शरीर व मन थकते, इंद्रिय आपापल्या विषयांपासून निवृत्त होतं, मनासह आत्मा निष्क्रिय होतो. तेव्हा मानव निद्राच्या अधीन होतो. संप्राप्ती काय, हृदय या चेतनास्थानी तमोगुणाचे आधिक्य होते, त्यावेळी झोप येते. सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्यास जागृत अवस्था येते. नंतर निद्रेचे प्रकार म्हणजे काय, तमोभावा म्हणजे प्रलयकारी येणारी, आजाराच्या गंभीर अवस्थेत येणारी. श्लेष्म समुद्र भावा म्हणजे काय, कफवृद्धीने येणारी. नंतर शरीर श्रम संभव म्हणजे शरीरात पराकोटीची श्रम पडल्याने म्हणजे जास्त ओव्हर एक्झर्शन केल्याने. आगंतुकी म्हणजे काय, बाह्यता काही कारणामुळे विशेषतः व्याधीजन्य. नंतर रात्री स्वभाव प्रभाव म्हणजे रात्रीच्या समय स्वभावता निसर्ग चक्राला धरून. नंतर इथे वात प्रकृती व्यक्ती प्रजागरूक असतात, तर कफ प्रकृती निद्राळू असतात. ठीक आहे. हे प्रकृतीनुसार येतं निद्रेचे प्रकार. ठीक आहे. तर लास्ट टॉपिक येते स्वप्न. स्वप्नाचे कारण, रजोगुणाची प्रवृत्ती, मनावर तमोगुणाच्या आवरणाने निद्रा. स्वप्नात बराच वेळा मनावरील तमोगुणाचे आवरण दूर होऊन रजोगुणाची प्रवृत्ती होते. रजोगुणामुळे पूर्वस्मृतीकडे मनाची प्रवृत्ती चालू राहते. अनुभविक स्मृती आल्यास पूर्वानुभवाचे ज्ञान प्राप्त करून देतात. हीच ती स्वप्ने. स्वप्नाचे 7 प्रकार सांगितले तर इम्पॉर्टंट येतं. दृष्ट काय, जागृत अवस्थेत दृष्टीस पडलेल्या गोष्टी स्वप्नात दिसणे. श्रुत म्हणजे जागृत अवस्थेत ऐकलेल्या गोष्टी स्वप्नात अनुभवणे. अनुभूत म्हणजे श्रोत्र व नेत्र यांच्या व्यतिरिक्त इंद्रियांनी जागृत अवस्थेत घेतलेल्या ज्ञानामुळे स्वप्नात अनुभव. प्रार्थित म्हणजे काय,
प्रआर्थित म्हणजे काय, जागृत अवस्थेत अपेक्षिलेल्या गोष्टींची स्वप्नात पूर्ती. कल्पित म्हणजे कधीही न अनुभवलेली परंतु कल्पनेमुळे काही गोष्टी स्वप्नात साकारतात. नंतर भाविक म्हणजे भविष्यातील घटनांचे सूचित स्वरूपातील शुभाशुभ फल देणारी स्वप्ने. दोषात म्हणजे काय, त्रिदोषांच्या वृद्धीमुळे पडणारी स्वप्ने. प्रकृती आणि स्वप्न. प्रकृती आणि स्वप्नाचा काय परिणाम आहे, वाच्चल गुणाने धावणे, गगनविहार, वृक्षारोहण. पित्ताच्या उष्ण गुणाने सोने, अग्नी, लाल रंगाची स्वप्ने पडतात. नंतर कफाच्या सौम्य गुणांनी जलाशय, पक्षी, फळे अशी स्वप्न पडतात. ठीक आहे, ते प्रकृतीनुसार कोणती कोणती स्वप्न पडतात हे त्याचा हे. आता इथं आपण टॉपिक एंड केला. इथं आपलं जवळपास सर्व सिलेबस आपण आता सर्व गोष्टी एंड केल्या. ठीक आहे, आश्रयाशिवाय तुम्ही तिथून रीड करून घेसाल आणि इंद्रिय तुम्ही बघून घेसाल. ठीक आहे, तेवढं तर तुम्ही करू शकताच. आता जवळपास आपलं हे सर्व टॉपिक एंड झालेलं आहे. क्रियाशरीर आता आपलं क्रियाशरीर फक्त आता मॉडर्न पार्ट राहिलेलं आहे, तर आपण ते कव्हर करू. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू आपण. थोडा अभ्यास करा, फोकस करा. आजचं लेक्चर म्हणजे टॉपिक कमी होता, पण मी थोडा बोललो, तुम्हाला थोडं सांगितलं. बाकी एवढा लंबा विषय नव्हताच हा. मी टॉपिक शॉर्टमध्ये एंड करू शकत होतो किंवा जुन्या याच्यासोबतच जुन्या लास्ट लेक्चरमध्येच घेऊ शकत होतो. पण हे कशासाठी घेतलं, तुम्हाला समजून सांगायसाठी, या सर्व गोष्टीसाठी मी प्लॅन केलेला आहे. तर तुम्ही थोडासा भरोसा ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि बिनधास्त मी जे म्हणत आहे नोट्स फॉलो करा. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि आत्तापर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल, तुमचा सिलेबस कवर होतं आहे, तुम्हाला गोष्टी कळत येतात, तुम्हाला पेपर ओळखीचा वाटत आहे, तुम्हाला सर्व गोष्टी समजत येतात, तर अजून काय पाहिजेत आपल्याला. ठीक आहे, संस्कृत कर तुम्ही. आता तुम्हाला जर का संस्कृत तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला संधी समाज तुम्हाला समजायला लागला असेल. आता तुम्ही जर का व्यवस्थित ट्राय केला, आता अजून जेव्हा क्वेश्चन प्रॅक्टिस होईल तर तुम्हाला अजून स्वतः कॉन्फिडन्स येईल. आता मी ज्या पद्धतीने जेवढे समासाचे अव्ययभाव समासाचे मी जेवढे एक्झाम्पल घेतले ना, मी एकदा लिटरली तुम्ही नाही का एक्झाम्पल जसं मी करत आहे तसं तुम्ही नाही का ब्लँक माइंडनं या आणि समाजचं इंट्रोडक्शन बघा आणि अव्ययभाव समाज तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला समाजमध्ये नाही का तुम्हाला इंटरेस्ट यायला लागतो, स्वतः तुम्हाला समजेल की नाही यार पॅटर्न आहे, समजायला सोपं आहे. तर विषय काय, तुम्ही जवळ टाईम देणार ना. आता तुम्ही याच्यावर कसं टाईम देता, प्रत्येक सब्जेक्टवर, ॲनाटॉमीवर तुम्ही किती टाईम देता, फिजिओलॉजीवर किती टाईम देता, मॉडर्नवर किती टाईम देता. बल्कि त्याचं वेटेज नाही एवढं तरी टाईम देतात ना. ज्याचं वेटेज आहे त्याला टाईम द्या ना, आणि त्याच्यावर रिझल्ट भेटू शकते. तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटणार आहे संस्कृतचं. त्यानं संस्कृत एन्जॉय करणं शिकलं ना बस, माझ्यासाठी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही BMSमध्ये तुम्हाला रिग्रेट नाही होणार. तुम्हाला सर्व गोष्टी समजायला लागतील. आणि मी ज्या लेवलनं ॲनालिसिस करून दिलं ना, तुम्हाला फील येईल तुम्हाला संस्कृत किती महत्त्वाचं आहे. असा सब्जेक्ट नाही दिलेला तो. पासिंग इझी आहे, बट त्याचे फायदे इतके आहेत, तुम्ही इतक्या गोष्टी समजू शकतात. तुम्हाला हे पण नाही, एक्सपिरियन्स पण नाही. करू समोर फक्त आपलं पहिलं फोकस आहे युनिव्हर्सिटी. सर्वांना ऑल द बेस्ट. सर्व अभ्यास करत राहा, मोटिवेटेड राहा. तर तुम्हाला थोडंसं हे होईल. दिवस कमी राहिलेले तर बायचान्स एखादा दिवस थोडासा लो जरी गेला तर टेन्शन नका घेऊ, घाबरून नका जाऊ की आता कसं होईल काय होईल. पॅनिक नका करू आणि व्यवस्थित करा, सर्व व्यवस्थित होईल. विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा आणि मेहनत करत राहा. फक्त मेहनत करत राहा. डेलीचं काम डेली पूर्ण करा. टार्गेट वाईज स्टडी करा. एक चॅप्टर एक सब्जेक्ट निपटवणं चालू करा. जे प्रॅक्टिस चालू करा. क्वेश्चन प्रॅक्टिस करा. प्रिव्हियस इयरचे जे 3 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन येतं ते प्रॅक्टिस करा. इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रॅक्टिस करा. लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, हे परत मी सांगणार नाही, एकाच याच्यात सांगते, तुम्ही करा. ठीक आहे, चालते. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.